नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। राज्यसेवा पूर्वपरीक्षा त्याचा जो जीएसचा पेपर आहे त्याच्यामधला पॉलिटीचे जे प्रश्न आहेत बघा, तर त्याची आन्सर की आपण बघणार आहोत। याचे इन डेप्थ एक्सप्लेनेशन जे आहेत ते पण येत्या काळामध्ये आपण ऑर्गनाइज करू। पण आता याच्यामध्ये जे आपल्या हातात पेपर आलेला आहे त्याच्यानुसार जे प्रश्न आहेत बघा 15 पॉलिटीचे, त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ऑलरेडी आपण डिस्कस केलेल्या होत्या। करंट असेल, सीबीबी असेल किंवा रुटीन पॉलिटीमध्ये आपण ते सगळे ॲस्पेक्ट बघत असतो। सो याच्यातला जो पहिला प्रश्न आहे, कॅबिनेट मिशननुसार 1946 मध्ये संविधान सभा निर्माण झाली, बरोबर आहे स्टेटमेंट। कॅबिनेट मिशनने 2 संविधान सभेच्या विचारांना नकार दिला होता, हेही बरोबर होतं की एकच पाहिजे। आणि मुस्लिम लीगने क्रिप्टचा प्रस्ताव स्वीकारला होता तर नाही, त्यांनी रिजेक्ट केलेला होता। त्याच्यामुळे इथं योग्य विधान विचारलेलं आहे, अ आणि ब हे तुमचं जे आहे तर ते आन्सर आहे। त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे बघा, आधुनिक संविधानवाद जे आहे, मॉडर्न कॉन्स्टिट्यूशनलिझम नावाची जी कन्सेप्ट असते की त्याच्यामध्ये एक प्रॉपर कॉन्स्टिट्यूशन पाहिजे, तिच्यामध्ये फंडामेंटल राईट्स असतील किंवा सोव्हर्निटी, सार्वभौमत्व, म्हणजे प्रॉपर राईट्स डिफाईन करणं जे आहे, तर तशा पद्धतीने जी संकल्पना आलेली आहे ती अमेरिकेमध्ये सर्वप्रथम आहे। त्याच्यानंतर जे आहे पुढचा प्रश्न बघा 73 नंबरचा। आता याच्यामध्ये जे आहे की जी व्यक्ती, आता हा जो सेट आहे बघा, माझ्याकडे जो सेट आहे तर हा पेपर जो आहे सी सेट आहे हा, ओके। सो 73वा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये जी व्यक्ती राष्ट्रपती पद म्हणून धारण करते किंवा जिने असे पद धारण केलेले आहे ती व्यक्ती जी आहे तर ती संविधानाच्या अन्य तरतुदींना अधीन राहून त्या पदासाठी फेअर निवडणुकीस पात्र असेल, म्हणजे जे आहे की इलिजिबल फॉर रिइलेक्शन, बरोबर आहे स्टेटमेंट। त्याचबरोबर जे आहे की कोणती व्यक्ती राज्यसभेचा सदस्य म्हणून नाही तर लोकसभा जे आहे त्याचा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हता प्राप्त पाहिजे। सो इथं जे आहे तर ती लोकसभा पाहिजे, काउन्सिल ऑफ स्टेट्स नाही। त्याच्यामुळे जे आहे ह्याच्यामध्ये परत तुम्हाला योग्य विधान विचारलेलं आहे, आन्सर ए आहे बघा। त्यानंतर नेक्स्ट वन जे आहे पुढचा प्रश्न, घटनादुरुस्त्यांवर रुटीन मागच्या वर्षी प्रश्न होते, इथेही प्रश्न आहे। फक्त या वर्षीचा जो चेंज आहे तो म्हणजे केस स्टडीज नाही विचारलेला आहे, सॉरी केसेस जे आहे, जजमेंट जे आहेत वेगवेगळ्या त्या विचारलेल्या नाही आहेत, ते मागच्या वर्षी होत्या। सो इथं खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीचं महानगर नियोजन विशेष नियोजन समिती स्थापन होते? 74वी घटनादुरुस्ती जी आहे बघा, तर 1992 त्याच्यानुसार जे आहे अशा समित्या, अर्बन लोकल गव्हर्नमेंट जे आहे त्याच्यासाठी हे महत्त्वाचं आहे। देन नेक्स्ट वन जे आहे की भारतीय घटना समिती अंतर्गत ज्या काही वेगवेगळ्या ज्या आहेत समित्या होत्या, हा प्रश्न आपल्याला रुटीन असतो। तुम्ही कुठलेही आधीचे व्हिडिओ बघितले असतील, तुम्हाला सांगितलं आहे की याच्यावर फोकस असला पाहिजे। सो आता इथं बघा की अयोग्य जोड्या ओळखायच्या आहेत, तर सुकाणू समिती किंवा स्टीअरिंग कमिटी जी आहे राजेंद्र प्रसाद बरोबर आहे। ॲडवायझरी कमिटी जी आहे बघा की ॲडवायझरी कमिटी ऑन फंडामेंटल राईट्स, मायनॉरिटी, त्याच्यानंतर ट्रायबल एरियाज, ओके, सो एक्सक्लुडेड एरियाज, तर सरदार वल्लभभाई पटेल। फंडामेंटल राईट्स सब कमिटी जे आहे जे बी कृपलानी, जवाहरलाल नेहरू, इथं चुकीच दिलेलं आहे बघा, आणि जे बी कृपलानी सेंट्रल राईट्स कमिटी, तर असं डायरेक्टली नाव तुम्हाला तिथं मिळणार नाही। बरीच लोक सेंट्रल राईट्स कमिटीला मग फंडामेंटल राईट्सच्या कमिटीशी जे आहे कोरिलेट करतात, पण हे दोन्ही तुम्हाला जे विचारलेलं आहे की चुकीचे कुठले आहेत तर सी आणि डी जे आहे बघा, ओके। त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे पुढचा जो प्रश्न आहे बघा, उपराष्ट्रपती पदावर आल्यानंतर पुढचे 5 वर्ष जे आहे ते पद धारण करतात। सो स्टेटमेंट बरोबर आहे बघा। दुसरं जे स्टेटमेंट याच्यामध्ये आहे, उपराष्ट्रपती राष्ट्रपती संबोधून पदाचा राजीनामा देऊ शकतात। सो राष्ट्रपतींकडे ते पदाचा राजीनामा देतात। आणि क जे आहे लोकसभेचा त्यावेळच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने जे आहे, तर इथं लोकसभा नाही, हे इंटरचेंज केलेलं आहे राज्यसभा आणि लोकसभा। सो लोकसभेच्या ठरावाने जे आहे तर नाही, राज्यसभा ठराव पारित करते आणि त्याला अनुमोदन किंवा त्याला जे आहे सपोर्ट जो असतो बघा, अप्रुव्हल जे आहे ते लोकसभेचं असतं। सो इथं जे आहे काउन्सिल ऑफ स्टेट जे आहे तर ते पारित करणार, त्यांना पदावरून दूर करण्यासाठी त्याला जो काही हे असेल अप्रुव्हल जे आहे ते राज्यसभेचं असेल। त्याच्यामुळे इथं उत्तर जे आहे तर ते ए आणि बी असं उत्तर आहे बघा, हे जे आहे इंटरचेंज आहे। सो पहिले दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बघा 77 नंबरचा प्रश्न बघा, अँग्लो इंडियन यांच्यासाठीच्या तरतुदी। अँग्लो इंडियन यांच्यासाठीच्या तरतुदी, आता एक कलम जे आहे 335 हे शेड्यूल कास्टसाठीचं कलम आहे बघा। सो त्याच्यामुळे जे आहे की इथं शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब असं दोघांसाठीचं एक कलम आहे। इथं तुम्हाला 333 पाहिजे होतं, 333 जे आहे। सो ओव्हरऑल जे आहे अँग्लो इंडियन कमिटी लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, आणि त्याच्यानंतर पण आता 104वी घटनादुरुस्ती जी आहे 2019 मध्ये, त्याच्यानुसार हे सगळे प्रोव्हिजन्स आता जे आहे नल अँड वाईड आहेत। सो बाकी मग 2 स्टेटमेंट जे आहेत, हे दोन्ही स्टेटमेंट ॲज पर आर्टिकल 337 जे आहे तर ते ओके आहेत बघा। सो ब आणि क म्हणजे ए आणि बी जे आहे तर ते बरोबर आहे। पहिलं स्टेटमेंट जे आहे तर ते तुमचं चुकलेलं आहे। कलम जे आहेत तर कलम तुम्हाला पाठ करणं अपेक्षित आहे। आता आजकाल हे विचारता UPSCने पण विचारलेले आहेत मधल्या काळामध्ये, सो तो विषय येतच नाही। त्याच्यानंतर जे आहे खालीलपैकी कोणत्या भारताच्या राज्यघटनेतील भाग 1 कलम 1 ते 4 शी संबंधित आहे?
सो संघराज्य आणि राज्यक्षेत्र जे आहे बघा, मूलभूत अधिकार जे आहेत पार्ट 3 मध्ये आहेत, न्याय जो आहे तो प्रिएम्बलमध्ये आहे ॲज वेल ॲज DPSP मध्ये आहे, म्हणजे पार्ट 4 जे आहे, आणि कर्तव्य जे आहे ते पण जे आता तिकडे जातं बघा. सो एकंदर जे आहे 4A जे आहे बघा. ओके, त्याच्यामुळं फक्त आणि फक्त असं याचं उत्तर आहे. पुढचा जो प्रश्न आहे बघा आपला, त्याच्यामध्ये राज्यघटनेतले जे काही विशेष दर्जा नसलेली राज्य ओळखा. तर 371, 371 A, B, C आपण बऱ्याचदा करंटमध्ये डिस्कस केलेलं आहे. त्रिपुरा आणि झारखंड हिच्यामध्ये येत नाहीत. ओके, बाकी सगळे स्टेट जे आहेत तर त्यांना विशेष राज्याचा दर्जा आहे. याच्यासाठीचे जे आहेत ना इन डेप्थ डिस्कशन्स पण आपण अरेंज करू. स्वातंत्र्यानंतर पहिली लोक अदालत 1982, म्हणजे तुम्ही जर रुटीन करंटचे लेक्चर बघत असाल तर याच्यात एक लोक अदालतीचा जेव्हा जेव्हा रेफरन्स आला आहे तेव्हा मी हे सांगितलेलंच आहे, गुजरातमध्ये झालेलं होतं 1982. त्याच्यानंतर पट्टभी सीतारामय्या हे कुठल्या समित्यांचे अध्यक्ष होते, तर याच्यामध्ये हाऊस कमिटी आणि कमिटी ऑन चीफ कमिशनर्स प्रोव्हिन्स जे आहे बघा, आणि अशा दोघांसाठी जे आहे सभागृह आणि मुख्य आयुक्तांच्या प्रांताबाबतची समिती. सो पट्टभी सीतारामय्या. त्याच्यानंतर आता हे काही प्रश्न जे होते बघा ते एकदमच म्हणजे वन लाईनर आणि है ना, आपण आलात आपलं जे आहे है ना, स्वागत आहे बाबा त्याच्या टाईपचे. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट जे आहे कधी स्थापन झालं, 2007 मध्ये स्थापन झालेलं आहे. कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स ॲक्ट जो आहे 2005चा, त्याच्या आधारे हे 2007 मध्ये आहे. त्याच्यानंतर जे आहे बघा 83 जो आहे बघा प्रश्न आपला, पॉक्सो तर मी तुम्हाला कितीतरी वेळा सांगितलं होतं. तर पॉक्सो बघा एकदा व्हिडिओ, त्याचं कारण पण होतं की पॉक्सो रिलेटेड काही जे आहे याचिका गेलेल्या आहेत कोर्टामध्ये. सो 2012 सोपा प्रश्न आहे. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली, तर 1992. हाही एकदम स्ट्रेट फॉरवर्ड होता. खालीलपैकी कोणती कार्य 24 जानेवारीला झाली होती. आपलं जे नॅशनल फ्लॅग होतं आपण 22 जे आहे तर ते याला घेतलं होतं जुलै 1947. त्याच्यामुळे जे आहे की 24 जानेवारी 1949 जे आहे त्याच्यामध्ये नॅशनल अँथम, नॅशनल सॉन्ग आणि फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया जे आहे. सो आन्सर जे आहे BCD इज द आन्सर. सो त्याच्यामुळे जे आहे की हे 15 प्रश्न होते बघा. तसं बघायला गेले तर प्रश्न जे आहे तर ते स्ट्रेट फॉरवर्ड होते पॉलिटीचे. पॉलिटी हा सब्जेक्ट त्याच्यासाठीच खूप महत्त्वाचा असतो की तुम्ही याला महत्त्व दिलं पाहिजे, याचं रिव्हिजन्स तुम्ही खूप प्रॉपरली केले पाहिजेत. सो इतर विषयांचे पण जे आहेत तर तुम्हाला व्हिडिओज मिळतील आणि इन डेप्थ व्हिडिओज पण येत्या काळामध्ये मिळतील. धन्यवाद.